नमो शेतकरी योजना हप्ता अपडेट. नमस्कार, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज. बातमी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खालील सबस्क्राइब बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. मित्रांनो, महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. PM किसान योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यात सुरू झालेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक शेतकरी बांधव गेल्या काही काळापासून योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. सध्या PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू असतानाच आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काय होती तांत्रिक अडचण? मित्रांनो, मार्च महिन्यापासून या योजनेचा हप्ता मिळण्यास एक मोठी तांत्रिक अडचण येत होती. ती अडचण म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गासाठीच्या निधीचे वर्गीकरण. परंतु राज्य सरकारने आता यावर तोडगा काढला आहे. 2026च्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीसाठी 696 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आजचा मोठा निर्णय. आज 28 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष बजेट हेड तयार करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी 7 हप्ते हे सर्वसाधारण प्रवर्गाच्या खात्यातून दिले जात होते, पण आता तिन्ही प्रवर्गांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हप्ता कधी मिळणार? या निर्णयामुळे आता 8व्या आणि 9व्या हप्त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. लवकरच या निधी वितरणाचा अधिकृत शासन निर्णय GR निर्गमित होईल. उद्या 29 एप्रिलला PM किसानच्या हप्त्यासोबतच हा हप्ता दिला जाणार का? किंवा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळणार का? यावर कृषी विभागाकडून लवकरच स्पष्टीकरण अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांनो, हप्ता वितरणातील सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला आहे. ही खरोखरच दिलासादायक बाब आहे. या योजनेबाबत जसा काही नवीन अपडेट येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच ताज्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.